हे पोरगा आणि पोरगी पळून जाऊन लग्न करणार होते, पण यांच्यासोबत पुढे काय घडलंय बघा. अरे चल ना लवकर. हे बघ, मागच्या वेळेस तू कॅन्सल केलं होतं, या वेळेस पळून जायचं म्हणजे जायचं. हे बघ, मागच्या वेळेस पेक्षा जास्त पैसे आणलेत मी. अरे ह्या वेळेस काही झालं ना, कॅन्सल नसतं होत. बस लवकर तू. चल चल लवकर चल. आता कोणाचा फोन आला काय नको. आईचा फोन आहे. बोल ना आई. कुठे रे सान्या? मी गावात आलोय. बरं, मला गावातून जावाले मिसरी आण. अरे आई, मी कामानिमित्त बाहेर जाणार, मला नाही जमणार राव. बरं, एक काम कर, गाय छाप घेऊन ये, मी त्याची मिसरी बनवते. मला गाय छाप पण नाही जमणार आणायला, आणि मिसरी नाही जमणार. ते एक काम कर, पप्पाला सांग, पप्पा आणते. अरे तुम्ही याला ढेरेवर करून झोपलाय, खाऊन तेव्हा काय उठाना जाणार. आण ना तू. आई भाऊ, मला नाही जमणार राव. कर ना काहीतरी, कोणा कोणतरी आण ना. तू नाही आणणार का? तू त्याचा आईला मग. आई तू स्वतःला शिवाय देती. हे बघ, मला ना मिसरी नसली ना, मी अशी वायबल होते पार. ये ना मिसरी घेऊन. आई मला नाही जमणार राव, मी चाललो बाहेर कामानिमित्त. तू जर नाही ना आला, तू रात्री जर आला ना, तुला ना मी ना अशा उलट ना गरम करीन, तुला ढोंगरात चटके देईन. बरं आलो. पोरग तर लई येणं निघालं, अवघड टेन्शन झाली. आपण नंतर पळून जाऊ भाऊ, मला ना तटक्याचा लय भ्या वाटतो.